मागच्या 2-2.5 वर्षामध्ये खूप सहकार्य केलं, खूप मदत केली आणि त्याच्यामुळे आपल्याला या ठिकाणी व्यवस्थित काम करता आलं। मी सर्व प्रशासकीय अधिकारीचा विशेष आभार व्यक्त करतो की त्यांनी मी दिलेला मार्गदर्शन, माझा पाठपुरावा त्या सगळ्याला सहन करून त्यांनी व्यवस्थितपणे काम केलं आणि या ठिकाणी सेवा देण्याचे प्रयत्न केला। आणि सर्व जळगावकरांना मी यही धन्यवाद करतो आणि माझ्या कामामध्ये अगर काही कमतरता राहून गेली असेल त्याच्यासाठी रजा घेताना आपली माफी मागतो। मी आदरणीय रोहन गुगे साहेबांना खूप 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 शुभेच्छा देतो की त्यांच्या कार्यकाळामध्ये जळगाव जिल्ह्याच्या अजून प्रगती व्हावा, मोठ्या प्रमाणात प्रगती व्हावा। मी जो काही या ठिकाणी म्हणजे या ठिकाणी मी करू शकलो त्यांच्यापेक्षा 10 पाऊल ते पुढे जावं। ज्या गोष्टीमध्ये मी कमी राहून गेलो त्याला त्यांनी दुरुस्त करून घ्यावा, याच्यासाठी मी त्या साहेबांना खूप खूप शुभेच्छा देतो। आणि हे पूर्ण मला विश्वास आहे, आशा आहे की मी माझ्यापेक्षा 1000 पट चांगलं काम ते या ठिकाणी करून देणार आहे आणि असंच पद्धती असला पाहिजे जेणेकरून या जिल्ह्याच्या, देशाच्या, राज्याच्या खरं प्रगती होत राहणार है। मैं सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि आपल्या सर्वांच्या रजा घेतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। सर गोगे साहब, आपसे जानना चाहेंगे सर कि जैसे जलगांव जिले में पहले जो जिलाधिकारी आया करते थे कहीं ना कहीं बड़ी उम्र वाले रहते थे या रिटायरमेंट की कगार पे होते थे, लेकिन सर साथ में आपसे जुड़ा हुआ नहीं प्रश्न पूरा नहीं हुआ है सर। तो कहना ये चाहते हैं कि जो आयुष प्रसाद सर जैसे एक युवा अधिकारी आए, एक नई विजन, नई सोच है और इन्होंने हमें जो सपने दिखाए बिलियन ट्रिलियन अर्थव्यवस्था के, तो हम चाहेंगे कि एक युवा अधिकारी होने के नाते घुगे साहब भी आयुष प्रसाद साहब के नक्शे कदम पे पैर रखते हुए हमारे जळगाव जिले को और ज़्यादा उन्नति की तरफ ले जाए। सर मराठी हा सरांचा मोठेपणा आहे की त्यांनी एवढ्या चांगल्या गोष्टी माझ्याबद्दल बोलल्या, परंतु त्यांनी स्वतः जे काम केलं आहे, आपण जे म्हणालात की बिलियन ट्रिलियन डॉलरचे त्यांनी स्वप्न दाखवले, ते नुसते स्वप्नच नाही दाखवले तर त्याचा पूर्ण आराखडा त्यांनी तयार केलेला आहे, त्याला डिस्ट्रिक्ट स्ट्रॅटेजिक प्लॅन आपण म्हणतो। आणि त्याच्यामध्ये कुठले कुठले इनिशिएटिव्ह घ्यायचे, त्यांची काय कालबद्ध त्याच्यामध्ये काय काय प्रगती अपेक्षित आहे आणि त्याच्यासाठी पूर्ण फंडचं प्रोव्हिजन आणि या सगळ्या गोष्टींचं प्लॅनिंग इत्थंभूतपणे त्यांनी ऑलरेडी करून ठेवलेलं आहे। त्याच्यामुळं एक जो आपल्याला डिस्ट्रिक्टमध्ये आल्याच्या नंतर डिस्ट्रिक्टची ओळख करून घेणे आणि त्याच्यासाठी जे विकास कामं जी प्लॅन करावी लागतात ते सरांनी ऑलरेडी खूप चांगल्या पद्धतीने करून ठेवलेलं आहे। त्याच्यामुळं ती कामं पुढे घेऊन जायला नक्कीच खूप मोठ्या प्रमाणावरती मदत होते आहे। आणि सर आता इथून नाशिकला चालले आहेत, नाशिक जिल्ह्याची त्यांची जबाबदारी आहे। नाशिकमध्ये कुंभमेळ्यासारखा पूर्ण देशासाठी आपण ज्याच्याकडे डोळे लावून बघतो असा एक मोठा इव्हेंट तिथे होणार आहे आणि त्याची जबाबदारी त्यांना तिथे देण्यात आलेली आहे। त्या सरांच्या इथून पुढच्या वाटचालीसाठी मी भरभरून शुभेच्छा देतो। जळगावकरांनी सरांना जे प्रेम दिलं आणि सरांनी जे जळगावमध्ये काम केलं त्याची पूर्ण पावती आजच्या समारंभामध्ये लक्षात आली। सगळ्यांच्या मनोगतामधून या सगळ्या गोष्टी ओसंडून वाहत होत्या। असंच काम सरांनी नाशिकमध्ये पण करावं अशी मी सरांना शुभेच्छा देतो। धन्यवाद। थँक्यू बाबा, या फोटो काढा। बाबाजी काय नाव आहे? बाबावर प्रेशर असतो। येत राहा नाशिक पुढे जाताना 72 पासून